महायुती सरकारचा पहिला आणि अर्थमंत्री म्हणून अजित पवारांचा 11वा अर्थसंकल्प, शेषराव वानखेडे यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान अजित पवार यांच्याकडे। लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता लवकरच, बुधवारपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे वर्ग होणार। खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू। लाडक्या बहिणींना 12 मार्चपर्यंत पैसे मिळणार। नगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्यावर गुन्हा दाखल, 15 जर्सी गायी कत्तलीसाठी नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल। साजन पाचपुते यांच्यासह एकूण 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। चंद्रपूरमध्ये काँग्रेस शहराध्यक्षाच्या घरावर गोळीबार, बाईकवरून आलेल्या तरुणांकडून गोळीबार। राजू रेड्डींच्या घराच्या बाल्कनीमध्ये आढळलं काडतूस, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी। पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला धक्का, काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती। ठाण्यामध्ये 4407 इमारती धोकादायक, 96 इमारती अतिधोकादायक स्थितीमध्ये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत माहिती। पुण्यातील शास्त्रीनगर अश्लील चाळे प्रकरणातील आरोपींना 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवालला अटक केल्यानंतर कोर्टानं 1 दिवसाची सुनावली पोलीस कोठडी। मार्क कार्नी बनणार कॅनडाचे नवे पंतप्रधान, मार्क कार्नी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी निश्चित झाल्याची माहिती। गंगेचं पाणी पिण्यायोग्य नाही, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा। कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंकडून खिल्ली। मोहन भागवत महाकुंभात पवित्र स्नानासाठी गेले नाहीत, म्हणून आम्ही सुद्धा गेलो नाही। आम्ही मोहन भागवतांचे फॉलोअर्स, उद्धव ठाकरेंचा खोचक। बांगलादेश आणि पाकिस्तान सोबत मॅच खेळून आम्हाला तुम्ही हिंदुत्व शिकवणार का, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। हिंदुत्व मान्य असलेला मुस्लिमही आमचा, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। सत्ताधारी निवडणुकीमध्ये घोटाळे करून जिंकले, आपण गाफील राहिलो, निर्धार मेळाव्यात खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। भाजप हिंदुत्ववादी आहे हा सर्वात मोठा फेक नरेटिव्ह, संजय राऊतांचा हल्लाबोल। भाजपकडे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी मधले नेते, भाजपकडे ओरिजिनल काय, राऊतांचा सवाल। अहिल्यानगरच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुतेंच्या विरोधात गुन्हा दाखल। 15 जर्सी गायी कत्तलीसाठी घेऊन जाण्याच्या प्रकारासंदर्भात श्रीगोंदा पोलिसांमध्ये गुन्ह्याची नोंद। संगमनेर बस स्थानकाच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा देखावा, आमदार सत्यजित तांबेंच्या हस्ते देखाव्याचा प्रारंभ, तर सर्वांनी या देखाव्याचा लाभ घ्यावा, आमदार सत्यजित तांबेंचं आवाहन। 12 ठरला चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स, भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव, भारताकडे 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी। टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानं राज्यभरात क्रिकेट प्रेमींचा जल्लोष। गोरेगाव पूर्वमध्ये नागरी निवारा परिषद परिसरामध्ये तरुणांनी एकत्र येऊन केला आनंद व्यक्त। चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट सामन्यामध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवल्यानं विरारमध्ये क्रिकेट प्रेमींचा जल्लोष साजरा, रस्त्यामध्ये टीव्ही लावत केला आनंद साजरा। भारताचा क्रिकेट सामन्यामध्ये दणदणीत विजयाचा नांदेडमध्ये जल्लोष, नांदेडकरांचा देशभक्तीपर गीतावर ठेका धरत जल्लोष। मोठ्या पडद्यावर क्रिकेटचे सामने ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्याकडून दरवेळी दाखवले जातात। भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर सांगलीच्या मिरजमध्ये देखील जल्लोष, लक्ष्मी मार्केट चौकामध्ये फटाके फोडत घोषणाबाजी करत क्रिकेट प्रेमींनी केला आनंद साजरा। चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजयानंतर पुण्यामध्ये तरुणाई उतरली रस्त्यावर, तर फटाके फोडत पुणेकरांनी केला जल्लोष साजरा। नाशिकच्या BYK कॉलेज परिसरामध्ये लागली होती आग, भारत न्यूझीलंड सामना जिंकल्यानंतर तरुणांनी जल्लोष केला आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे कॉलेज रोडच्या परिसरामध्ये आग। महाड नगर परिषद प्रशासनाच्या बेशिस्त नियोजनाच्या कारभाराचा हजारो नागरिकांना फटका, नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचं कचऱ्याची देखील मोठी समस्या। नांदेड ते नागपूर महामार्गाचं काम रखडलं, रस्त्याचं काम रखडल्यानं वाहनधारकांची कसरत, खराब रस्त्यामुळे अपघाताच्या संख्येत मोठी वाढ। नांदेडच्या अर्धापूरमध्ये अपघातांचं प्रमाण वाढलं। हिंगोलीच्या जवळा बाजार गावामध्ये पाणी टंचाई, गावातील पाण्याचे सर्व स्रोत आटले, टँकरमधील पाणी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड। नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील शेतशिवारातील पाण्याच्या पातळीमध्ये घट झाल्यानं वांद्यारांना पाण्याच्या शोधामध्ये शहराकडे वळली माकडांची टोळी। प्राण्यांसाठी पाणवठे तयार करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी।
अमरावती बाजार समितीमध्ये दररोज 1000 कॅरेट संत्र्यांची विक्री, संत्र्याला 600 ते 1000 रुपये बाजारभाव, संत्र्याचे भाव स्थिर असल्याची माहिती। एसटी प्रवाशांसाठी आता महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। एसटी बसचं लोकेशन आता घर बसल्या मोबाईलवर समजणार। तर पुणे विभागातील 14 आगारातील 750 बसला आता जीपीएस यंत्रणा बसवली। जालन्यातील मंठा उसवद रोडवर खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी मनसे शहर प्रमुखांचं उपोषण। मंठा बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या समोर उपोषण। गजानन माळकर असं उपोषण करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांचं नाव। नांदेडच्या माहूर तालुक्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरील मालवाडा घाटात रस्ता खचल्यानं बस फसली, त्यामुळे दररोज या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत आहेत। रस्ते दुरुस्त करण्याची स्थानिकांची आणि वाहनधारकांची मागणी। वारंवार येणाऱ्या बर्ड फ्लूनं केंद्रानं 9 राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा। यावर तातडीने उपाययोजना करण्याचे केंद्राकडून निर्देश। पशुसंवर्धन शास्त्रज्ञांनी दिलेल्या गाईडलाईन्सचं वेळेवर पालन करण्याच्या दिल्या राज्यांना सूचना। अमरावती पोलीस जप्त केलेल्या दुचाकींची लावणार विल्हेवाट। जप्त केलेल्या दुचाकी पोलीस स्टेशनमध्ये धुळकात कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्याचा पोलीस अधिकाऱ्यांचा निर्णय। मुंबईच्या तापमानाचा पारा वाढला, मुंबईकर उन्हामुळे त्रस्त। मुंबईसह रायगड जिल्ह्यात देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा। वाढत्या तापमानाची स्थिती आणखी 2 दिवस राहण्याची शक्यता। हिंगोलीच्या खैरी घुमट येथे कानिपनाथ महाराज यात्रेला सुरुवात। शिखरी काठ्या घेऊन हजारो भाविकांचा यात्रेमध्ये सहभाग। परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघाच्या वतीने आंदोलन। बिहार येथील बोधगया बोधी बुद्ध विहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी करण्यात आलं आंदोलन। परभणी शहरामध्ये महापालिकेकडून उघड्यावर कचरा टाकण्यात येणारी ठिकाणं स्वच्छ, या ठिकाणांवर आकर्षक अशा रांगोळ्या काढत जनजागृती। कृषी महोत्सवात कृषी कीर्तनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन। यवतमाळ मधील समता मैदानामध्ये जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन। कोस्टल रोडच्या विस्तारासाठी 300 झाडांवर कुऱ्हाड। वर्सोवा दहिसर दरम्यानच्या विस्तारासाठी तोडणार झाडं। दुसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी झाडांवर लावण्यात आली नोटीस। घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका ऍक्शन मोडमध्ये। घाटकोपर होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर 44 होर्डिंग्सवर कारवाई, यापैकी 31 होर्डिंग्स हटवण्यात आले। गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवादी कारवायांना आळा घालण्यासाठी छत्तीसगड सीमेवर 24 तासात उभारलं आणखीन एक पोलीस स्टेशन। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या पोलीस स्टेशनचं उद्घाटन देखील पार पडलं। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील नितळी येथील शेतकरी आक्रमक। सीमांकनासाठी आलेल्या पथकाला लावलं हाकलून, तर शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानं पथकाला रिकाम्या हाती परतावं लागलं। शिवणे औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये आग लागल्याची घटना। आगीमध्ये तळमजल्यावर असलेला इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली। अंबरनाथमध्ये सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई। आरोपीची वर्षभरासाठी येरवाडा जेलमध्ये रवानगी। या आरोपीवर 20 पेक्षा जास्त गुन्हे दाखल। वर्ध्यामध्ये वराह चोरी प्रकरणामध्ये चोरट्यांना अटक। चोरीमध्ये अल्पवयीनांचाही सहभाग। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तर 3.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। वर्ध्यामध्ये नागपुरातून दारूसाठा घेऊन येणाऱ्या चारचाकी वाहनांवर कारवाई। या प्रकरणी 7,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल। बंगळुरू विमानतळावर दृष्टीहीन व्यक्तीकडनं सोनं जप्त। तब्बल 3,44 लाख रुपयांचं सोनं जप्त। सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी रंजना रावला देखील करण्यात आली अटक। देवळा तालुक्यातील मेशी फाटा येथे बंद घराचं कुलूप तोडून चोरी। देवळा पोलिसांनी केली 24 तासात आरोपींना अटक। या प्रकरणी मुद्देमाल देखील करण्यात आलाय जप्त। वयोवृद्धाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लाखोंची खंडणी उकळली। दिल्लीतील 74 वर्षीय व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं। व्यक्तीला धमकावत 18 लाख रुपयांची खंडणी केली वसूल। चंद्रपूर काँग्रेसचे घोघू शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर गोळीबार। अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केल्याची माहिती। गोळीबाराचा आवाज येताच परिसरामध्ये खळबळ। सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांचा तपास। यवतमाळच्या बहळगाव तालुक्यातील कोटंबा येथे 10वीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू। नाल्यातील चिखल्यामध्ये अडकून राहिल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू। इस्रायली पर्यटक महिलेसह दोघींवर सामूहिक अत्याचार। कर्नाटक येथील हम्पीमधील घटना समोर। सामूहिक अत्याचार करणाऱ्या 2 आरोपींना करण्यात आली अटक। बदलापूरच्या रिंग रोड मार्गावर कारचा अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्यालगत असलेल्या लोखंडी रेलिंगला जोरदार धडक। अपघातात 2 जण गंभीर जखमी।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.